पुण्यात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। अनधिकृत दर्ग्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन। आमदार योगेश टिळेकर सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले आहेत। अनधिकृत दर्ग्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन पुकारलंय। सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलाय। अनधिकृत दर्गा हटवण्याची मागणी या मोर्चाच्या केंद्रस्थानी आहे आणि त्याच मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला। योगेश टिळेकर यांची देखील या मोर्चाला उपस्थिती आहे। तुम्ही आणि गोपीचंद पडळकरांनी परवा दिवशी जी आहे ती यवतला सभा घेतली, त्यानंतर तिथं वातावरण दूषित झाल्याचा देखील आरोप तुमच्यावरती केला जातोय। याच्या अगोदर आम्ही अनेक ठिकाणी गेलो, कधीच कुठं झालं नाही आणि हे जाणीवपूर्वक कुठंतरी आता हे दुसऱ्या दिवशी जे सोशल मीडियावरती जी पोस्ट फिरवली गेली त्याची ऍक्शनची रिॲक्शन जे आपल्याला पाहायला मिळाली। हा सगळा अनधिकृत दर्ग्याचा विषय जो आहे तो महापालिकेमध्ये गेलेला आहे, परंतु तरी देखील दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपलं सरकार आहे, तरी देखील आपल्या रस्त्यावर उतरून आंदोलन पाठपुरावा आम्ही करतोय आणि पुढे करू त्याचा पाठपुरावा करून ते आम्ही काढू। आमदार योगेश टिळेकर सहभागी झाल्यात मोर्चामध्ये। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत आहेत। रोहन, आता नेमकी काय स्थिती आहे? मोर्चा कुठपर्यंत आला आणि मोर्चाला प्रतिसाद कसा मिळाला आहे? खरं तर दर्ग्याच्या अलीकडच्या चौकामध्ये जे आहे ते या सगळ्या आंदोलकांना थांबवण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याच्या व्हॅनवरती या सगळ्या मोर्चाचे रूपांतर एका सभेमध्ये आता सुरू झालेलं पाहायला मिळतंय। आमदार योगेश टिळेकर असतील, आमदार संग्राम जगताप असतील आणि इतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते नेते जे आहेत ते मोठ्या संख्येने या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता भाषण जे आहे ते संग्राम जगताप करतील, योगेश टिळेकर करतील आणि इथून पुढची भूमिका जी आहे ती त्यांची मांडतील। कारण का या सगळ्या आंदोलनाला परवानगी जी आहे ती पुणे पोलिसांनी नाकारलेली होती। कारण का अशा पद्धतीने एखाद्या दर्ग्याच्या विरोधात आंदोलन तुम्ही करू शकत नाही, तुम्ही कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या समजून घेऊन लढाई लढावी अशा प्रकारचं मत पुण्याच्या पोलिसांनी त्यांना सांगितलं होतं। त्यानंतर महापालिकेच्या आयुक्तांना देखील त्यांनी जे आहे ते काही दिवसांपूर्वी पत्र दिलेलं होतं की हा दर्गा जो आहे तो फुटपाथवरती आहे, हा दर्गा हटवण्यात यावा, परंतु कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे हे सगळं आंदोलन करण्यात येतंय। स्वतः गोपीचंद पडळकर देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार होते, परंतु ऐन वेळी त्यांनी या मोर्चाला यायचं नाही असं ठरवल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कारण का याच दर्ग्याच्या ठिकाणी अनेक मुस्लिम समाजाच्या वतीने आणि दलित नेत्यांच्या माध्यमातून काही काळ आंदोलन देखील केलेलं होतं आणि त्यामध्ये काही स्थानिक देखील जमलेले होते। हे सगळे जण जे आहेत ते वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतायत अशा प्रकारचा आरोप जो आहे तो त्यांच्याकडून केलेला होता। तर दुसरीकडे योगेश टिळेकरांनी देखील सगळे स्थानिक जे आहेत ते आमच्या सोबत आहेत, स्थानिकांना या दर्ग्याचा त्रास होतोय, फुटपाथवरती जो आहे तो हा दर्गा मांडलाय, यासाठी आम्ही आंदोलन करतोय अशा प्रकारची भूमिका मांडली। परंतु सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे यवतमध्ये मागील 2 दिवसांपासून जे वातावरण चिघळलेलं होतं त्यावेळेस देखील आमदार संग्राम जगताप असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील यांनी त्या ठिकाणी गेलेले होते। तिथलं वातावरण जे आहे ते आधीच दूषित झालेलं आहे हे माहीत असताना देखील तिथे सभा घेतलेल्या होत्या, काही जणांनी प्रक्षोभक भाषणं केली आहेत अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावरती होत होता। त्यामुळे अशा प्रकारे गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि योगेश टिळेकर यांच्या माध्यमातून जो मोर्चा काढला जाणार होता त्या मोर्चाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती। परंतु हे सगळेजण आम्ही मोर्चा काढणारच आहोत यावरती ठाम होते, कारण का अनेक हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत ते यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। या सगळ्या संघटनांच्या माध्यमातून हे सगळं आंदोलन जे आहे ते केलं जात आहे आणि आता अगदी दर्ग्याच्या अलीकडच्या चौकामध्ये हे सगळेजण कार्यकर्ते जमलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून घोषणाबाजी करत भाषणबाजी जी आहे ती केली जाते। त्यामुळे आता या सगळ्यांना भाषणाच्या माध्यमातून काय संदेश दिला जातोय आणि इथून पुढची भूमिका या दर्ग्या विरोधामध्ये यांची काय असणार आहे ते स्पष्ट होईल। ठीक आहे रोहन, धन्यवाद या माहितीबद्दल।